वसमत तालुक्यातील श्री शिवसंत श्री योगी सारंग स्वामी मठ संस्थान सारंगवाडी गवलेवाडी शिरड शहापूर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी 500 वर्षाच्या वर परंपरा असलेला भाजीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात दरवर्षी पार पडतो। या भाजीचं महत्त्व असं आहे की भाजी सेवन केल्यामुळे रोगराई होत नाही, तब्येत ही अत्यंत उत्तम राहते असं बोललं जातं आणि हे सत्य असल्याचं येथील वयस्कर मंडळी बोलताना सांगितलं। या भाजी कार्यक्रमासाठी फार दूरदूरून आंध्र, कर्नाटक अशा बऱ्याच राज्यातनं भाजीच्या कार्यक्रमाला भाविक भक्त आल्याचं दिसून आलं। या भाजी कार्यक्रमासाठी वसमत येथील उज्ज्वलाताई भाळे यांच्या वतीनं या कार्यक्रमास अनेक वर्षांपासून पोळ्या पुरवण्यात येत आहेत। या कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येनं भाविक आल्याचं दिसून आलं। या भाजी कार्यक्रमाचं महत्त्व वर्षानुवर्ष वाढत असल्याचं यावेळी येथील गुरु महाराज यांनी बोलताना सांगितलं। त्याचप्रमाणे शासनानं या भाजी कार्यक्रमाकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी सुविधा करण्यात याव्यात असे यावेळी बोलताना ते म्हणाले। आणि भाजीची परंपरा कधीपासूनची आहे? ते परंपरा 700 वर्षापासून आधीची आहे। किती भाविक येतात? कुठून येतात? भाविक भक्त दुसऱ्या जिल्ह्यातून येतात, आंध्रामधून, कर्नाटकातून, कर्नाटक संपूर्ण आमचे लोक प्रसादासाठी येतात। किती भाज्याची मिसळ असते त्याच्यामध्ये कोणती भाजी राहते, 12 भाजी मिश्रामी नाव आहे, पण काही मिश्र आहे किती जितकं पालेभाज्या हा तितक्या याच्यात येतात। फायदे काय काय? फायदे काय काय होतात? फायदे किती वर्षापासून फायदा रोगराई ही होत नाही, याच्यापासून रोगराई दूर होता म्हणून महाप्रसाद हे रोग अजून येतात। आमच्या घरी आज 4 वर्षाची भाजी घरी आहे, जशाला कशी भाजी आहे, 4 रोज भाजी आपली राहत नाही, माझा 4 वर्षाची भाजी घरी, 4 वर्षाची घरी। कोणाला दुखणं आलं, रोग आला तर ते चमचाभर घेऊन जातात। इतका महत्व या भाजीचं आहे आणि लई दिवसापासून परंपरा चालत आली। सारंग स्वामी महाराज की जय। ही भाजी यात्रा ही आमची हजारो वर्षापासून होत आहे। या भाजीमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या भाज्या जे जीवनामध्ये दैनंदिन भाज्या आहेत त्या भाज्या सर्व मिक्स करून त्या भाज्या आम्ही एका जागी कढईमध्ये शिजवतो आणि ही भाजी खाल्यानंतर विशेषतः म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगातला जे रोग असो, रोगराई असो किंवा काही संकट असो किंवा यश असो, ही भाजी खाल्यानंतर 1 वर्षामध्ये त्यांना काही पण होत नाही। विशेष म्हणजे आंध्र, कर्नाटक, ऑल इंडियातून, दिल्ली, मध्य प्रदेश, भोपाळ या सर्व राज्यातून लोक येतात। इथं 7 दिवस अगोदर सप्ताह असतो, 7 दिवस पंक्ती असतात। त्यानंतर आम्ही सर्व समाज शिरड शहापूरचा वर्गणी जमा करून आम्ही या ठिकाणी सर्व भाज्या सर्वांच्या सहकार्याने आणतो आणि ही भाजी शिजवतो। ही भाजी विशेष म्हणजे या भाजीमध्ये असं आहे की तुमच्या आर्थिक असो किंवा कोणाचं दुखणं असो किंवा कोणाचं किंवा त्यांची कोणाची अपयश असो, या सगळ्या गोष्टी भाजी खाल्यानंतर आमच्या पूर्ण होतात। यात्रा महोत्सव निमित्त दारुपणाचा पायथ्याशी असलेला हे संजीवनी समाधी स्थळ संत शिरोमणी सारंग स्वामीची संजीवनी समाधी आहे आणि या संजीवनी समाधीच्या पहिले महाराज रोगराई जाण्यासाठी या दारुपणामध्ये झाडपाला कंदमुळे आयुर्वेदिक भेटत होतं, परंतु त्याचा रस म्हणून रोगराई पहिल्या काळामध्ये रोगराई भरपूर होत्या आणि त्या रोगराई दूर व्हाव्या म्हणून झाडपाला कंदमुळे ही महाराज देत होते। कालांतरानं ही कंदमुळे झाडपाले या नष्ट झाले, त्याच्यामुळं या 100 वर्षाची परंपरेत परत त्या कंदमुळ्याचं रूपांतर भाजीत केलं आणि म्हणून दरवर्षी रोगराई दूर व्हावी म्हणून भक्त जवळपास 4 ते 5 लाख भक्तगण या मठाला वर्षभर काय होत नाही म्हणून भाजी प्रसादासाठी इथे येतात आणि या भाजी प्रसादाचं 7 दिवस हा भाजी प्रसाद जशाला तसा राहतो। कुठल्या प्रकारचा भक्तगण किती लांबून येतात काय? भक्त आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई, दिल्लीहून बी भक्त आलेत, दर्शन घेतलेत, प्रसाद घ्यालेत। प्रशासनाच्या वतीनं आपली काय मागणी असणार आहे देवस्थानाच्या? प्रशासनानं आमच्या इथं दुर्लक्ष केलं आहे। आम्हाला इथं कमीत कमी एक
10,000 लोकांचे भक्तनिवास पाहिजे. रात्री मुक्कामाला येतात 25,000 लोक मुक्कामाला असतो पदयात्रेत. प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून पदयात्रा येते आणि या पदयात्रेकरूंसाठी फक्त राहण्याची व्यवस्था नाही, प्रशासनानं भक्ताची सोय करावी एवढीच आमची इच्छा आहे. या निमित्तानं या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं काय काय उपक्रम या ठिकाणी राबवले जातात, कोणते कार्यक्रम? सेवा म्हणून भरपूर लोक करत असतात. कोणी पोळ्या वाटतंय, कोणी भात वाटतंय, परंतु आमच्या मठाची परंपरा आम्ही फक्त भाजीच देतोय. कुठली मठातून पोळी किंवा भाताचं असं कुठलाही प्रकार देत नाही. दुसरा उपक्रम कुठल्या प्रकारचा नाही, फक्त आम्ही भाजीच देतो आणि एवढा भाजी परिषद आम्ही समजतो. किती वर्षाची परंपरा आहे? जईचा शिवताईचा शिवाचार हजारो साल ची परंपरा आणि या परंपरेचा आत्तापर्यंत आम्ही प्रसाद वाटप करते हजारो साल. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.